नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण आहोत ठाणे कोपरीतील कार्यसम्राट माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या कार्यालयातून आपण लाईव्ह आलेलो आहे. मित्रांनो, महानगरपालिकेच्या ज्या विविध योजना आहेत, ह्या विविध योजना सर्वसामान्य सर्व महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, सर्व वर्गासाठी पोहोचल्या पाहिजेत. ह्यासाठी या सर्व कार्यालयामध्ये ही सर्व मंडळी आपल्याला तळमळीनं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हे फॉर्म बघायला मिळत आहेत. जवळजवळ 500,000 फॉर्म आपल्याला बघायला मिळत आहेत. ह्या विविध योजना आहेत, महानगरपालिकेच्या विविध सुखसुविधा योजना आहेत, ह्या तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि हे सगळे जे काम करणारे सर्व आपल्याला जो स्टाफ बघायला मिळतोय. सर्वप्रथम मी ताईकडे जाणार आहे. ताई, ह्या संपूर्ण योजना आपण सगळ्या याचे फॉर्म भरता, ह्या काय योजना आहेत? भारतीय जनता पार्टी आणि तारामौली संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जवळजवळ गेली 20 वर्ष झालं आपले भरत चव्हाण साहेब, ओमकार चव्हाण साहेब आणि तारामौलीचे अध्यक्ष भावना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अशा ह्या योजना ठाणे महानगरपालिका 60 वर्षाच्या महिला पूर्ण झाल्या असतील त्यांना 10,000 रुपये मिळतात. परत दुसरा आहे, मुलगी ज्यांना झाली पहिला त्यांना 15,000 मिळतात. कचरा वेचकच्या महिला आहेत त्यांना 15,000 रुपये मिळतात. तृतीयपंथी महिला आहेत त्यांना 25,000 मिळतात. नवीन विधवा जर कोण झाले असतील त्यांना 25,000 रुपये मिळतात. जर कोणाचं हे झालं असेल, ऑपरेशन झालं असेल मुलींवरती, तर त्यांना 25,000 मिळतात. अशा बऱ्याच योजना आम्ही राबवतो वर्षाला. आणि असा त्याचा रिझल्ट आहे की आम्ही त्यांना पूर्ण हा सगळं आम्ही त्या ज्यांना जनता जी आपल्याकडे जी कोपरीतून ज्या महिला येतात ना सगळ्या पूर्ण त्या सगळा स्लमचा एरिया आहे. कोण कपडे घासणं म्हणजे धुणारे कपडे, घरकाम करणाऱ्या महिला आहेत, त्यांना पण आपण जवळजवळ 1000 फॉर्म भरलेत. आपण त्यांना सुद्धा आम्ही 500 म्हणजे पुरावा आहेत आमच्याकडे. पूर्ण 500 लोकांना भांडी वाटप केलेले आहेत. अजून 500 वाटप करायचे, ते आता ह्या महिन्यामध्ये होणार आहे. ते पण एवढ्या अशा योजना आपल्याकडे आहेत ना. पूर्ण म्हणजे सुकन्याचा फॉर्म भरतो, त्यांना सुद्धा योजना सबसिडी त्यांना पण सगळ्या मिळते. असे दर प्रत्येक महिन्याला आमच्याकडे योजना चालू असतात. प्रत्येक महिला, निराधार महिलांना आम्ही 500 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये ह्या कल्याण कलेक्टर ऑफिस मधून आम्ही ते सुद्धा योजना त्यांना देतो. 10वी 12वी ज्या मुली शिकलेल्या आहेत ना त्यांच्यासाठी पण योजना आहेत, त्यांना सुद्धा आपण देतो 1000 रुपये, 500 रुपये म्हणजे त्यांच्या खर्च ह्याच्यासाठी शिक्षणासाठी ते सुद्धा आम्ही देतो. कचरा वेचकच्या महिला त्यांना मुलांना शिक्षणाला ज्या 1ली पासून ज्या 10वी पर्यंत आहेत त्यांना सुद्धा 5,000 4,000 लोकांना ज्या ताईच्या ज्या सुविधा आहेत, ह्या सुविधा महानगरपालिकेच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हे कसं जनजागृती करतो? आम्ही आमचा पूर्ण सगळा तारामौलीचा ग्रुप आहे. प्रत्येक एरियामध्ये आपली महिला आहे. प्रत्येक एरियामध्ये त्या महिला प्रत्येक घरोघरी जातात. प्रत्येकांच्या आजूबाजूला सगळ्यांचा ग्रुप आहे. सगळ्या घरोघरी जातात. सगळ्या घरोघरी जाऊन त्यांना बोलून आपण आपुसला त्यांना बोलवतो आणि त्यांचे आम्ही फॉर्म सगळे भरून घेतो, त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि मिळाले की नाही मिळाले हे पण आम्ही त्यांना हे करतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही तर सगळं बघितलेलंच आहे, समोर लाईव्ह आमचा. आपण लाडक्या बहिणीचे पण 1000 फॉर्म भरलेले आहेत, त्यांना पण सगळ्यांना योजना मिळालेल्या. आपल्या लाडक्या बहिणी योजनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील फायदा झालेला आहे. महाराष्ट्राला फायदा झालेला आहे. हे कोणामुळे? आणि हे दादा आपले नगरसेवक भरत चव्हाण साहेब आहेत ना, हे आजचा नवीन चेहरा नाही आहे. लोक काहीही बोलू देत. काही माझा एक प्रश्न आहे, गेले काही दिवसामध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण चाललंय. पण ज्यावेळी एवढं मोठं काम करणाऱ्या व्यक्तीवरती आरोप केला जातो, कुठल्याही प्रकारचे आरोप करत असताना त्याकडे पुरावा असावा लागतो. असा कुठलाही पुरावा नसताना मात्र भरत चव्हाणांच्या विरोधामध्ये असं काही बोललं जातं. ह्यावर आपली प्रतिक्रिया काय? आपण आपलं काम करत राहायचं, त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण आपलं काम करत राहायचं. आपण दादा कसे आहेत या कोपरीला पूर्ण सगळ्या माहिती आहे, कसे आहेत काय ते. कुठल्या वेळेला रात्री 2 वाजता असू दे, 3 वाजता असू दे, अँब्युलन्स असू दे, बरेच जणांना ज्यांना म्हणजे हॉस्पिटलची बिलं कमी करून देणं, त्यांना अँब्युलन्स करून देणं, हँडिकॅपवाल्यांना सगळ्यांना मदत करणं, हे रात्री डे विविध सुविधा सगळ्या पूर्ण सगळे आतापर्यंत म्हणजे कंटिन्यू चालू आहे आणि ह्याच्या पुढे पण राहणार. मित्रांनो, हेच आपणाला ठाणे कोपरीतलं माजी कार्यसम्राट नगरसेवक सतत 3 वेळा सलग निवडून आल्यानंतर आपण समाजाचे देण्यात भावनातनं काम करणारे भरत चव्हाण यांचा जीवन प्रवास आहे. तो थक्क करून जाणारा जीवन प्रवास आहे. आयुष्यमान कार्डचं आपण काम बघता, किती लोक फॉर्म भरतात, किती लोकांना याच्या सुविधा पुरली? 1000 फॉर्म भरून झाले, 1000 ID वाटप झालेले आहेत दादांच्यामुळे. तारामौली सामाजिक सेवा संस्था. असं नाही की एरियामध्ये आम्ही. त्याच्यामध्ये तू काय काम करते? मी स्वतः आयुष्यमानची अध्यक्ष आहे. मी स्वतः त्यांचे घरोघरी जाऊन आयुष्यमान कार्ड बनवलेले, त्यांच्या घरी जाऊन काही त्यांना येता येत नाही तर त्यांच्या घरी जाऊन मी स्वतः बनवलेले.
ही एक वेगळी संकल्पना करायला. त्याचबरोबर एक दिव्यांग दिदी माझ्याबरोबर जोडलेले आहे. दिव्यांग ज्या आमच्या महिला भगिनी आहेत, ते व्यक्ती आहेत, त्यांच्यापर्यंत सुद्धा ही आमची दिदी पोहोचली जाते. दिदी, तू कोणतं काम? मी दिव्यांग व्यक्तींचंच काम करते. मी स्वतः पण दिव्यांग आहे आणि तारा माऊली संस्थेकडूनच काम करते. मी मी कोपरीतून अध्यक्ष म्हणून दिव्यांगाची निवड झालेली आहे माझी. मी त्यांचे फॉर्म वगैरे, कोणाला काही अडचण असली मग मी दादांकडे आणते. दादा त्यांचे सॉल्व्ह करतात सगळे प्रॉब्लेम. आणि कोणाला चालती फिरती गाडी मिळवून दिली आहे, रिक्षा मिळवून दिलेले आहे, ज्यांना काठ्या नाही त्यांना काठ्या, स्टॉल, असं विविध कामं करत राहते मी ऑफिसमध्ये. तारा माऊली सामाजिक संस्थेचं जे काम आहे ते समाज मनाला बिंबणारं काम आहे. पण मात्र आपण बघू शकतो गेल्या काही दिवसापासून आरोप प्रत्यारोपाचे मात्र फेरे होत आहेत. पण मात्र माझ्याकडे दिदी जोडले. दिदी, तुम्ही कोणतं काम मी करता? वयश्री योजनाचे काम बघत होते. आतापर्यंत त्यांचे 200 फॉर्म भरले गेलेले आहेत, जे इथे ऑफिसमध्ये येऊ शकतात. वयश्री योजना म्हणजे ह्याच मतलब मिनिंग काय? वयोश्री योजना म्हणजे मुख्यमंत्री 65 वर्षावरील जे नागरिक आहेत त्यांना वर्षाला 3000 पेन्शन. काही गोष्टी त्यांना घरामध्ये चष्मा नसतो, काठी असते, तर ह्या गोष्टी घेण्यासाठी त्यांना ते वर्षाला 3000 दिले जातात. तर ते फॉर्म मी घरी जाऊन त्यांचे भरून घेतलेले आहेत आणि बरेच जणांना त्याचे पैसे मिळालेले आहेत. खूप व्यक्ती ते खुश झालेले आहेत. ताई, तू ज्यावेळी घरी जाते तेव्हा त्यांच्याकडे जाते तेव्हा त्यांना तुम्ही हे योजना सांगता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय खूप आनंद त्यांना येतो आणि त्यांना जे पैसे आलेले आहेत त्याच्यावर ते तर खूपच खुश झाले. ते बोलतात आम्हाला पहिल्यांदाच ही योजना मिळालेली आहे. तुम्ही आमच्या घरी येऊन फॉर्म भरलेले आहेत. असे कोणी आमच्या घरी येऊन फॉर्म भरलेले नाहीत. तुम्ही येऊन, दादाकडचे लोक येऊन आमच्याकडे फॉर्म भरतायत आणि त्यांना ते पैसे पण आलेले आहेत. त्यांनी त्याच्या वस्तू पण घेतलेल्या आहेत. कोणाला काठीची गरज आहे, कोणाला वॉकरची गरज आहे, कोणाला चष्म्याची गरज आहे. ते पैसे आल्यामुळे त्यांना खूप 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 आनंद झालेला आहे. ते फोन करून आम्हाला कळवतात. खऱ्या अर्थानं आपण बघतो ठाण्याच्या कोपरीतून भरत चव्हाण यांच्या कार्यालयातून असे विविध फॉर्म भरले. माझ्याबरोबर दुसरे आई जोडले. आपण कोणत्या फॉर्मसाठी आले? याची लाडके बहिणी. अच्छा, केवायसी साठी. काय वाटतं इथं आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या मनातले भावना ओळखले जातात केले जातात. आणि खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो एक तारा माऊली सामाजिक संस्थेचं जे काम आहे, माजी कार्यसम्राट नगरसेवक भरत चव्हाण यांचं काम आहे, ते समाज मनाला बिंबणारं काम आहे. आणि म्हणून यांच्या कार्यालयातून जवळजवळ दुबगलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना ज्या महिला आहेत त्या महिला वर्गाला सांगड घालण्यासाठी, त्यांच्या कुटुंबाला एक हात मदतीचा व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या विविध सुविधा त्या घर कुटुंबापर्यंत पोहोचवणाऱ्या ह्या आमच्या रणरागिणी म्हणावं लागेल. आणि म्हणून आपण कचरा वेचकच्या सुद्धा ताई इथे आहे आपणाला जोडलं. ही संपूर्ण माझ्या पाठीमागे आपल्याला बघा मिळत आहेत. त्यांचं एक वेगळेपण आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाला महानगरपालिकेतून येणाऱ्या सर्व सुविधा पोचल्या पाहिजेत यासाठी तारा माऊली सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे कामं केली जातात. पण मात्र समाजाच्या विविध घटकापर्यंत ज्यांचे आपण देणे आहोत आणि त्या माध्यमातून काम करणाऱ्या संपूर्ण असणारा स्टाफ आणि माजी कार्यसम्राट नगरसेवक भरत चव्हाण यांच्या सर्व या कृती करणाऱ्या सर्व महिला आहेत, ते खऱ्या अर्थानं समाजाला एक नवीन प्रेरणा आणि दिशा देत आहेत असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन चेतन तेलुगडे, समी रिपोर्टर सागर पाटील, कोपरी, ठाणे.